ती गाडी जाळली. मंगळवारी संध्याकाळी 6 ते 6:30च्या दरम्यान माझ्या मुली संग झालं इथं. म्हणजे माझ्या एकदम व्हाईटनर पेलेला होता तो मुलगा, इतका त्याला चालता येत नव्हतं. माझी नाव साय म्हणून नाव आहे, पण तो लहान मुलगा आहे तो. म्हणजे असे लहान पोरं लावून पुरीची छड काढत्या, गाड्या जाळणं, मोबाईल चोरणं, चोरी करणं, आणि वरून त्यांना सपोर्ट आहे म्हणून तर ते करत्या ना. पण जरा गडबडीत होते, मग बोललो नाही. आता आज पण जाणार आहे आम्ही. आपण कंप्लीट करून टाकू. आणि तुम्ही ना इथून पुढे काय करायचं, आता तुम्हीच मुळात इतके म्हणजे जबाबदार आहे, तुम्ही लगेच कळवायला पाहिजे ना. तुमच्या पैसे एवढं अशी घटना घडते, तुम्ही काय डिपार्टमेंट आलं सर, आम्ही जेव्हा फोन केला दादा ते त्यांना उमजत नाही ते काय वगैरे माहित असेल ना. एका टायमाला दोघं तिघ जण फोन लावा. म्हणजे कसं दोघं तिघ जण नंबर राहू द्या. म्हणजे एकाने अमितला लावायचं, एकाने पप्पू भाऊ लावायचं, एकाने गणेश भाऊला लावायचं. म्हणजे जो मिनिटाला जो अवेलेबल राहील ना तो लगेच कारवाई करेल. आणि तुम्ही ना आता पहिले डिपार्टमेंटला आपण कंप्लेंट देऊन टाकू, अननोन नाव म्हणून त्याचं टाकून देऊ, आणि तो सापडल. आणि ज्यांनी जे काय कृती केली ताई बरोबर तो पण सापडेल. म्हणजे आपल्याला दोघांचे पण लगेच आपल्याला मार्ग लावतील. मग ती बेल होता काल तो पाठी 4 पासून ते सकाळी 8 वाजेपर्यंत तो आमच्या जवळ फिरत होता. 2 दिवसांपूर्वी शिर्डीतील सौंदडी बाबा मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या वस्तीवर रात्रीच्या वेळेस काही नशेखोर तरुणांनी सायनाथ आप्पासाहेब दिवे यांची घराजवळ उभी असलेली दुचाकी जाळून टाकल्याची धक्कादायक घटना घडली होती. सदर दुचाकी जाळल्याचे कारण तेथे राहणाऱ्या एका शाळकरी मुलीला रस्त्यात अडवून मला तुझ्याशी बोलायचं आहे असं म्हणत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न करत येथील महिलेनं सांगितले. मात्र त्या शाळकरी मुलीने घाबरून जात त्याच्याशी न बोलता थेट घरी आली व घरच्यांना हा प्रकार सांगितला. आणि त्याच रात्री दुचाकी जाळली गेल्यानं हे त्याच तरुणाचं आणि त्याच्या सहकाऱ्यांचं काम असावं अशी शक्यता मुलीच्या आईने व्यक्त केली आहे. पोलिसांनी संशयित तरुणाला जेरबंद देखील केलंय. मात्र पुन्हा तो तरुण त्या परिसरात दिसल्याने संबंधित कुटुंब दहशतीखाली वावरत आहे. या घटनेची बातमी एका स्थानिक वृत्तवाहिनीवर प्रसारित झाली आणि त्यात प्रभाग क्रमांक 7चे नगरसेवक अमित शेळके आणि नगरसेविका सौ सरिता सोनवणे यांचा उल्लेख करत प्रभाग क्रमांक 7 मधील नगरसेवक कुठे आहे असा सवाल उपस्थित केला होता. खरं तर हा भाग प्रभाग क्रमांक 7 मध्ये येत नाही. मात्र शिर्डीचा एक जबाबदार नागरिक आणि संवेदनशील लोकप्रतिनिधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमित शेळके यांनी पप्पू शेजवळ व गणेश सोनवणे यांच्यासोबत संबंधित ठिकाणी जात दिवे कुटुंबियांची भेट घेत धीर दिला व त्या परिसरात दारू, व्हाईटनर, गांजाची नशा करणाऱ्या मुलांची माहिती घेतली. तसेच येथील परिसरात मोकळ्या शेतांमध्ये रात्रीच्या वेळी दारू, गांजा पिण्यासाठी बसणाऱ्या टोळक्यांचा जागांची पाहणी करत या गंभीर प्रकाराची माहिती युवा नेते डॉ. सुजय विखे पाटील यांच्या कानावर घालत पोलीस प्रशासन आणि MSF जवानांच्या माध्यमातून या नशेखोर तरुणांचा कायमचा बंदोबस्त करण्याची येथील नागरिकांना शाश्वती दिली आहे. त्याचप्रमाणे तेथील पथदिवे, रस्ता आणि CCTV याबाबत पाठपुरावा करून तो देखील प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याची ग्वाही दिल्यानं तेथील नागरिकांनी नगरसेवक अमित शेळके, पप्पू शेजवळ व गणेश सोनवणे यांचे आभार मानले. खरं तर सदर घटना नगरसेवक अमित शेळके यांच्या प्रभागात झाली नसताना मीडियाच्या माध्यमातून प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले असताना जबाबदारीतून हात न झटकता किंवा मीडियाच्या प्रश्नचिन्हाला चुकीच्या पद्धतीनं न बघता घडलेल्या घटनेचं गांभीर्य ओळखत थेट त्या कुटुंबाची भेट घेत धीर दिला आणि एक संवेदनशील आणि जबाबदार लोकप्रतिनिधी नागरिक कसा असावा याचं उत्तम उदाहरण अमित शेळके, पप्पू शेजवळ आणि गणेश सोनवणे यांनी या माध्यमातून दाखवून दिलंय. काल शिर्डी शहरामधील सौंदडी बाबा मंदिर परिसरात एक दुर्दैवी अशी घटना घडली. एक छोटी ॲक्टिवा गाडी हिला जाळण्यात आलं. तर जे कुणी ते असं नालायक कृत्य करणारे लोक आहेत त्यांना 100% पोलिसांनी आयडेंटिफाय केलेलं आहे. ते पुढची कारवाई करीत आहे त्यावर. परंतु माझी नागरिकांना पण विनंती आहे, आपल्याकडं MSF सारखी शिर्डी नगर परिषदेकडे सुविधा आहे. त्यानंतर आपलं पोलीस स्टेशन सतर्क आहे सर्व विषयांना. तर माझी विनंती आहे नागरिकांना की आपण जबाबदारीनं ज्यावेळी घटना घडली त्याच वेळेस लगेच रिस्पॉन्ड करीत जा, त्याच वेळेस लगेच कॉल करीत जा. म्हणजे काय होईल, त्या गोष्टीला लगेच आरेला कार्य म्हणल्या जाईल आणि तिथल्या तिथं तो विषय थांबेल. आता ही घटना अचानक जी काय घटना घडली की बाहेरून आधी कुलूप लावले आणि मग कड्या लावल्या आणि मग ती गाडी जाळली. आता नेमकं हे पोलीस त्यांच्या तपासाच्या दृष्टीने सगळ्या गोष्टी करतील, काय बरोबर काय चुकीचं, कोण याच्यातला खरा आरोपी, हे सगळ्या गोष्टी होत राहतील. परंतु माझी नागरिकांना विनंती आहे की आपण सतर्कतेने राहणं गरजेचं आहे. नशेखोर जे लोक आहेत त्यांचे नावं, त्यांचे फोटोज आम्हाला द्या. आम्ही आपलं MSF आणि शिर्डी पोलीस स्टेशन याच्यावर संयुक्त कारवाई रोज करीत आहे आणि तुम्हाला ग्वाही देतो की अशी लोक कशा पद्धतीनं आम्हाला पकडायची याची चांगली आम्हाला माहिती आहे. तुम्ही सांगा आणि कुठलीही छोटी गोष्ट जरी झाली
तरी तुम्ही सांगा. कारण असं की छोटी गोष्टीतून मोठ्या गोष्टीला उद्या भविष्यात ते घटना घडणार आहे. तर त्या घटना टाळायसाठी आपल्याला आजच सावध व्हावं लागणार आहे. काल असंच एक वृत्तवाहिनीने काल बातमी दिली की प्रभाग क्रमांक 7मध्ये सदर ही घटना अशी घडली आणि यांना पण खात्री आहे की प्रभाग क्रमांक 7मधले नगरसेवक किंवा 5मधले नगरसेवक हे काम 100% मार्गी लावतील. त्यामुळे त्यांची निरोप आम्हाला कालच पोहोचला. आम्ही आज त्यावरती लगेच ॲक्शन घेतली. माननीय गलंडे साहेब असतील, माननीय DYSP भारती साहेब असतील, आमचे शिर्डी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष मॅडम थोरात मॅडम असतील, माननीय आपले अभय भैया 5 नंबर प्रभागाचे नगरसेवक पण आहे, शिर्डी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष पण आहेत. अभय भैयांनी पण त्याच्यावर फॉलोअप घेतला आहे. आम्ही सर्व नगरसेवक या विषयावर वर्कआउट करतोय. इथं स्थानिक रहिवासी म्हणून पप्पू भाऊ पण आहेत, आम्ही पण आहो 7 नंबरचे दोन्ही नगरसेवक, मी आणि गणेश भाऊ. तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही कशा पद्धतीनं थांबवायच्या याकडे आमचं लक्ष राहील. पण आम्हाला नागरिकांचा यामध्ये पाठिंबा लागेल. आणि त्याचबरोबर आता राहिला रस्त्याचा, ड्रेनेजचा आणि स्ट्रीट लाईटचा, तर आम्हाला तुम्ही याचे सगळे कागदपत्र द्या. आम्ही तुम्हाला कागदपत्र एकदा क्लिअर झाले की महिन्याभराच्या आत सगळ्या गोष्टी तुम्हाला करून देतो, याची मी शिर्डी नगर परिषदेकडून ग्वाही देतो. मी अजून एक नागरिकांच्या सुविधेसाठी आपण प्रत्येक प्रभागात आम्ही असं प्रोसेसमध्ये आहे, येत्या सभेत किंवा पुढच्या सभेत आम्ही ते नियोजन करतो की प्रत्येक वॉर्डात प्रमुख ठिकाणी नंबर्स राहतील. त्यामध्ये प्रामुख्याने नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, संबंधित सभापती, नगरसेवक आणि HODs यांचे नंबर राहतील. त्यामध्ये पोलीस डिपार्टमेंट असेल, MSF असेल, असे नंबर राहतील, जेणेकरून प्रत्येक नागरिकाला त्याच्यात कसा मार्ग निघेल आणि काही जरी घटना झाली तर लगेच त्वरित त्याच्यावर ॲक्शन घेता येईल. या गोष्टीच्या बाबतीत आम्ही त्यासाठी नंबर प्रोव्हाइड करू, अशी व्यवस्था करून देऊ नगरपालिकेकडून. सगळ्यात प्रथम इथल्या नागरिकांनी अशी माहिती दिली की इथं व्हाईटनर गँग मोठ्या प्रमाणात नशा करून मुलींची छेड काढतात, असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे. तर आपले पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब व श्रीदादा विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण मोठ्या प्रमाणात MSF व शिर्डी पोलीस स्टेशनला याची मोठी कारवाई करायला आम्ही स्वतः सुजयदादांचा वेळ घेऊन ही माहिती देणार आहोत. नाही, हे जे टवळखोर जे मुलं आहेत त्यांना पोलिसांनी चांगला चाप द्यावा अशी इथल्या नागरिकांची म्हणणं आहे, असं आम्ही दादांपर्यंत पोहोचवणार आहोत. आमची अशी मागणी आहे की जे दारू पिऊन व्हाईटनर पिऊन इथं पोरं हिंडतात ते बंद करून टाकावा. ते इथं येऊन कोणालाही ताण देत्या, आमच्या लेकीबाईला छेडखानी करत्या. आम्ही डिपार्टमेंटला ती तक्रार केलेली आहे, आता परत ते जाणार आहे आणि परत एकदा नोंद होणार. हे इथं जे हिंडत्या बसत्या गांजा पित्या ते पोरं बंद केले पाहिजे. काय झालं इथं? परवा रात्री शाळेतून घरी येतो, म्हणजे शाळेतून घरी आलेली होती माझी मुलगी, रोडला चालली होती, तिथून बिस्किट पुडा घेऊन घरी येत होती. एक पोरगा ते व्हाईटनर काय अशी व्यसन आहे ते करून तो चालला होता आणि मुलीला बोलला, थांब थांब मला बोलायचंय. तर मुलगी माझी घाबरून घरात आली. त्याच्यानंतरून मी बाजारातून आल्या डायरेक्ट पोलीस स्टेशनला गेली. ती गाडी कोणी जाळली ते आम्ही सांगू शकत नाही, पण मग त्या गाडीचा शोध लावा. आणि अशा मुलांपासून एवढा त्रास आहे, जर घरात घुसले काही जर कमी जास्त जर केलं तर त्याला जबाबदार कोण? आमच्या इथं भरपूर अंधार राहतो, लाईट नाही, काहीच म्हणजे कोणतीच गोष्ट नाही का जेणेकरून ते आरोपी सापडतील म्हणून. लावण्यात यावा. आमची दादांना एकच मागणी आहे आणि दादांनी याच्याकडे, दादांचं लक्ष आहे शिर्डीमध्ये, पण दादांनी या एरियात पुरेपूर लक्ष द्यावा. आणि दादांना कळकळीची विनंती, आमच्या लेकीबाईंना खूप त्रास आहे. उद्या चालून जर आमच्या पूर्वींवर जर काही गोष्टी जर घडल्या तर त्याला जिम्मेदार कोण आहे? तिथं सुद्धा पोरं बसल्या असत्या, अक्षरशः या रस्त्यात आम्ही उभा, या रस्त्यात आमच्या बसल्या असत्या. आम्ही रात्रीचं मार्केटवरून धंदे पाणी करून 11, 11:30 आम्हाला वाजत्या यायला. जर काही जर दारू पिलेल्या असत्या, काही जर केलं आमच्या सोबत तर काय करायचं आम्ही? त्यांना गाडीची हॉर्न जरी मारली तरी साईडला तरी ते उठत नाही. मग ते साईडला होते, मग आपण गाडी काढायची. जर काही बोललं तर त्यांच्याजवळ हत्यार असते, आम्हाला भीती वाटते. काही जर केलं तर काय करणार आहे आम्ही? नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल, सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट, सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स.
सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोडलगत शिरडू हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती.